त्यामुळे पाहूयात नेमकं काय होतं ते, कारण काळ हे सगळ्यावरचंच उत्तर असतं। राज्यात सध्या सभांची शर्यत सुरू झाली मंडळी। ठाकरे गट आणि शिवसेनेनं सभांचा धडाका उडवून दिलाय। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेमागे सभा घेत फिरू नका असा सल्ला तर दिला, पण आता शिवसेना काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतंय। कारण शिवसेना आता धनुष्यबाण यात्रा पण काढणार आहे। त्यामुळे दोन्ही पक्षातली शर्यत आणि संघर्ष थांबणार नाही। माझं कुटुंब माझी जबाबदारी आहेच, पण जो कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकत नाही तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेऊ शकणार? जो कुटुंब बदलत बसतो तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार? हा एकनाथ शिंदे वफादार है, हा गद्दार नहीं खुददार है। याने कधी बेईमानी केली नाही, ही बेईमानी माझ्या रक्तात नाही। होय, मी शिवसेनाच म्हणतो, कारण शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केलेली आहे, मी त्यांच्या वडिलांनी नाही। त्याला स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, म्हणून माझ्या वडिलांचं तुम्ही नाव घेता। माझ्या नावाने वडिलांनी निर्माण केलेली शिवसेना तुम्ही चोरता। उद्धव ठाकरेंची आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे। खेड आणि मालेगाव नंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारी ही त्यांची तिसरी सभा असेल। खेडच्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याच मैदानात सभा घेत उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं होतं। आता 2 एप्रिलला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेत आहेत। या सभेनंतर एकाच आठवड्यात शिवसेना संभाजीनगरमधून धनुष्यबाण यात्रा सुरू करेल। अयोध्येला धनुष्यबाण नेल्यानंतर तो संभाजीनगरमधून यात्रा काढून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे। संभाजीनगरमधून शिवधनुष्य यात्रेची सुरुवात होणार आहे। ही यात्रा फक्त शिवधनुष्य म्हणून नाही, तर त्याबरोबर लोकांचे असलेले प्रश्न, लोकांना सरकार काय देतं किंवा सरकारकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आता आरोग्य शिबिर असेल किंवा इतर कार्यक्रम असेल त्याला लागून होणार आहे। म्हणून राजकीय प्रोग्राम न राहता याला सामाजिक टच द्यायचं काम शिंदे साहेब करतात। धनुष्यबाण यात्रा ही राजकीय नव्हे तर सामाजिक यात्रा असेल अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर काढण्यात येणाऱ्या या यात्रेचं टायमिंग बरंच काही सांगून जातं। तर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्याकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदेना मला फक्त एवढंच सांगायचंय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बसलेले आहात, महाराष्ट्र राज्यासाठी काम करा। उद्धव ठाकरे जिकडे सभा घेतात त्याच्या मागून जाऊन सभा घेत बसू नका। ह्यांनी वरळीला घेतली, ह्यांनी वरळीला घेतली, ह्यांनी खेडला घेतली, ह्यांनी खेडला घेतली, गुंतवून ठेवतील। महाराष्ट्राचं काय? ठाकरे गट आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना त्यांचाच पक्ष अस्सल आहे हे मतदारांना पटवून द्यायचंय। त्यामुळं या दोन्ही पक्षांनी आता सभांचा सपाटा सुरू केलाय आणि राज ठाकरेंच्या सल्ल्यानंतरही या दोन्ही पक्षांमधली शर्यत थांबणार नसल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।